गावठाणाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत बीड तालुका आर्णी येथील गावकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन। इंदल बळीराम राठोड अधिक 7 राहणार खेड यांनी गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत बीड येथील गावकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंती केलेली आहे। या तक्रारीचे निवेदन बीड गावकऱ्यांनी आर्णी तहसील कार्यालय येथे सुद्धा दिलेले आहे। याबाबत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईच्या प्रतिनिधी शांता राठोड यांनी निवेदनकर्त्यासोबत बातचीत केली व प्रत्यक्ष भेट घेतली असता निवेदनकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांच्या अडचणी सांगितल्या। पाहूया गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। बोला, तहसीलदार साहेबांना निवेदन कशासाठी दिलं व का? आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन याच्याकरिता दिलं होतं की आमच्या गावातील गावठाणाची जमीन आहे, गावान जमीन ही त्या जमिनीच्या बदल्यात आम्ही त्याला मोबदला म्हणून त्याला जमीन तिकडं मोबदल्यात त्याला जमीन दिलेली आहे। ते मोबदल्याची जमिनीत सुद्धा त्यांनी ताबा टाकलेला आहे आणि आमच्या गावठाणासाठी जे जमीन दिलेली होती त्यांनी त्या जमिनीवर सुद्धा त्यांनी ताबा टाकलेला आहे। यासाठी आम्ही तिसरी चक्कर आहे तहसीलदार साहेबांकडे आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहोत, तरी आत्तापर्यंत आम्हाला तहसीलदार साहेबांनी काही त्या निवेदनाचं उत्तर दिलेलं नाही आहे। आता हे आमचं शेवटचं हे समजा पर्याय आहे। त्याच्यानंतर मग आम्हाला जर समजा इथून काही जर नाही झालं तर आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय नाही आहे। अच्छा, साहेबाला निवेदन दिलं तर काय म्हटलं साहेबांनी? साहेबाला निवेदन दिलं तर साहेब बोलते की आता BR 2011चा वेगळा आलेला आहे, तुम्हाला BDOला द्यायला लागेल। आम्ही याच्या आधी जिल्हाधिकाऱ्यालाही दिलेलं आहे, तहसीलदार साहेबालाही दिलं होतं। फक्त BDO साहेबाला तर त्यांनी सांगितलं त्यानुसार BDO साहेबाला पण आता द्यायला लागेल, गट विकास अधिकारी साहेबाला। त्यांनी बोलले की आता तिथं तुम्ही पहिले निवेदन द्या, तिथे निवेदन दिल्याच्यानंतर ते ग्रामपंचायतला जाईल। ग्रामपंचायत आमच्या गट ग्रामपंचायत एक असताना सुद्धा सरपंचानं सुद्धा तिथं काही केलेलं नाही आतापर्यंत। हा विषय त्याला कमीत कमी आज कितीतरी वर्षापासून माहीत आहे। आम्ही 3 ते 4 वर्ष तर नक्कीच झाले असेल की या 3 वर्षाच्या आधी मी त्या शेत जमिनीवाल्यानं त्या जमिनीसाठी असे बोलले होते की आम्ही बा ती शेत जमीन आम्ही ताब्यात घेतो, अतिक्रमण करतो, त्याच्यात त्यांनी बोलले होते। तरीसुद्धा आमच्या गट ग्रामपंचायतच्या सरपंचांनी अद्यापपर्यंत त्याच्यावर काही केलेलं नाही आहे।